छत्रपती शिवाजी महाराज की जय। शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, राज्य सरकारचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अहिल्यादेवी होळकरांचा, महाराणा प्रताप की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना वीज बिल माफ, शेतकऱ्यांना वीज बिल माफ, शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, राज्य सरकारचं करायचं काय? राज्य सरकारचं करायचं काय? राज्य सरकारचं करायचं काय? शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसणारे या राज्य सरकारचं करायचं काय? शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, सुंदर छावा संघटनेचा, सुंदर छावा संघटनेचा, शेतकऱ्याला न्याय, शेतकऱ्याला न्याय, शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्याला न्याय, जय जिजाऊ, जय जिजाऊ, शेतकऱ्याला न्याय, शेतकऱ्याला न्याय, सुंदर छावा संघटनेत, सुंदर छावा संघटनेत, राज्य सरकारचं करायचं काय? शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसणाऱ्या, तुमचं पण व्हिडिओ चालू आहे. हे राज्य सरकारचं करायचं काय? तुम्ही मदत करून शेतकऱ्याची थट्टा करणाऱ्या राज्य सरकारचं करायचं काय? सुंदर छावा संघटनेचा, सुंदर छावा संघटनेचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, राज्य सरकारचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अहिल्यादेवी होळकरांचा, महाराणा प्रताप की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना वीज बिल माफ, शेतकऱ्यांना वीज बिल माफ, शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, राज्य सरकारचं करायचं काय? राज्य सरकारचं करायचं काय? राज्य सरकारचं करायचं काय? शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसणारे या राज्य सरकारचं करायचं काय? शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, सुंदर छावा संघटनेचा, सुंदर छावा संघटनेचा, शेतकऱ्याला न्याय, शेतकऱ्याला न्याय, शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्याला न्याय, जय जिजाऊ, जय जिजाऊ, शेतकऱ्याला न्याय, शेतकऱ्याला न्याय, सुंदर छावा संघटनेत, सुंदर छावा संघटनेत, राज्य सरकारचं करायचं काय? शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसणाऱ्या, तुमचं पण व्हिडिओ चालू आहे. हे राज्य सरकारचं करायचं काय? तुम्ही मदत करून शेतकऱ्याची थट्टा करणाऱ्या राज्य सरकारचं करायचं काय? सुंदर छावा संघटनेचा, सुंदर छावा संघटनेचा, शेतकऱ्याला न्याय, शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्याची कर्जमाफी,
50,000 रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. जाहीर करा, जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा. जाहीर करा, जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा. जाहीर करा, जाहीर करा. ओला दुष्काळ जाहीर करा. जय जवान. सर खाली बसून घ्या. शेतकऱ्याला एकरी 50,000 मदत मिळालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. महात्मा फुलेंचा जय हो. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सुंदर छावा संघटनेचा जय हो. सुनील कोटकर पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुनील कोटकर पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती संभाजी महाराज की जय. महाराज. चला होया. इकडे घे ना. माऊली, माऊली. दोन्ही बरोबर येणार नाही. तुमची गाडी पण घेऊन घरची आरवायची. मोठी गाडी येईल. पुढे घे भैया. हो. समोर या. घेऊ द्या ना शेतकरी. एक मिनिट शेतकऱ्याची पहिले प्रतिक्रिया जाणून घ्या. या भाऊ बोला. थांबा. महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती बोला आहे, सर. सध्या आंदोलन झालं ना झालं आता हे पत्राने यांनी लास्ट गीत झालं. 2 मिनिटं. म्हणजे काय परिस्थिती, किती मालाचं नुकसान झालं? काय मागणी आहे सरकारला? एकरी काय नाव? शेतकरी भांबवलेला आहे, खचलेला आहे. चला आमच्या झुंजार छावाच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भव्य रस्ता आम्ही केलेला आहे. वरील विषयाचा आपण पत्र देतो की आपण बघतोय आज राज्यात पावसानं थैमान घातलेलं साहेब, सर्वत्र पाणी झालेलं आहे. या घटनेमध्ये ज्याला आपण जगात पोशिंदा म्हणतो, बळीराजा म्हणतो, शेतकरी भरडून निघालेला आहे. यात शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतकरी वर्ग व शेतीवर जोडधंदा असलेला वर्ग अतिशय हालाकीचा परिस्थितीतून जात आहे. आम्ही संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांशी भेटलो असता त्यांनी मायबाप सरकारने आम्हाला योग्य ती मदत केल्यास, आम्ही योग्य ती मदत न केल्यास आम्ही आमच्या कुटुंबासह स्वतःचे जीवन संपवण्याचा त्यांनी खेद व्यक्त केलेला आहे. या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये बळीराजाला वाचवण्यासाठी संपूर्ण जबाबदारी शासनाची असून प्राधान्यक्रमानुसार एक घेऊन म्हणजे पहिली मागणी शेतकऱ्याची घ्यावी. प्राधान्यक्रमानुसार आपण याची गांभीर्य दखल घ्यावी. आमच्या खालीप्रमाणे मागण्या तुम्हाला वाचून दाखवल्या आणि आमची कळकळीची विनंती अशी आहे, आपण तात्काळ हे पत्र शासनाकडे पाठवण्याचा फॉलोअप घ्यावा. आणि माझा नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही या संदर्भात काय कारवाई केली मला फॉलोअप द्यावा. एक मिनिट रवींद्र बस फोटो घ्या. आज कॅमेरे चौकवर आपण रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. काय प्रमुख मागण्या? आज झुंजार छावा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर मधील जिजाऊ चौक, केंब्रिज चौक या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आमच्या प्रमुख मागण्या आहेत, शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळावी. पुरामध्ये ज्यांची घरं गेली त्यांना स्थलांतरित करून तात्काळ पुनर्वसन करावं. कोणत्याही निकष न लावता सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. शेतकऱ्यांच्या पाल्यांना सर्व शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करावे. आणि सर्वात प्रमुख मागणी सरसकट ओला दुष्काळ यांनी जाहीर करावा. अन्यथा आज आम्ही प्राथमिक स्वरूपात रस्ता रोको आंदोलन करतोय. आज रस्ता रोको केला, जर तात्काळ शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर आम्ही मंत्रालयावर आम्ही घेराव घालणार आहोत. सध्याची परिस्थिती उद्रेक परिस्थिती दिसत आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावात पाणी शिरलं आहे, शेतीचे अतोनात नुकसान झालेलं आहे. सरकारला काय सांगायचं? सरकारला मी तोच इशारा देणार, तुम्ही या दौऱ्यापेक्षा
दौऱ्यावर जो तुमचा खर्च होतोय तो खर्च शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर करावा, तात्काळ ती मदत शेतकऱ्याच्या अकाउंटवर वर्ग करावी. तुम्ही पाहणी करण्यासाठी स्टंटबाजी करून फोटो बनवणे, रील बनवणे हे धंदे बंद करा. तुमच्या दौऱ्याला जो खर्च होतोय तो खर्च देखील सर्वसामान्य लोकांच्या खिशातला आहे. त्यामुळं दौरे थांबून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी आमची मागणी आहे. तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, पुढची मंत्रालयाला शेतकरी घेऊन आम्ही घेराव घालणार धुंदार छाव संघांच्या वतीने.